नमस्कार मंडळी, वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आपल्या गाठ्यांची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी गाठे घेतलेले आहेत, याला भावनगरी सुद्धा बोलतात। फोडणीसाठी जिरं, कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो पेस्ट, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हळद, आगरी कोळी मसाला, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे कढई आपली चांगली गरम झालेली आहे। यामध्ये मी 2 ते 2.5 पळ्या तेल टाकणार आहे। फोडणीसाठी टाकणार आहे जिरं आणि बारीक कढीपत्ता। आता ह्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। चवीनुसार मीठ, कांदा आहे ना तेलावर चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता कांदा इथे चांगला लाल होत आलेला आहे। थोडासा यामध्ये मी अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकते। पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची आहे। पेस्ट आहे ना कांद्यामध्ये चांगली 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे। एक 2 मिनिटांनी पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये ॲड करणार आहे मी टोमॅटो पेस्ट। चांगले मिक्स, हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांदा आणि टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटानंतर कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। तर ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, आगरी कोळी मसाला, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मसाले चांगले तेलावर शिजवून घ्यायचे आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। एक झाकण देऊन चांगली उकळी घेणार आहे। एक 5 मिनिटानंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे। तर ह्यामध्ये मी आपले गाठे टाकणार आहे।
तर ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि 1-2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. जर तुम्हाला सुक्की हवी असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल. चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे. एक 5 मिनिटानंतर आपल्या भाजीला चांगला उकाळा आलेला आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे. गॅस बंद करायची आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली गाठ्यांची भाजी. एकदा नक्कीच करून पहा. अशा प्रकारे आपली गाठ्यांची भाजी, शेवभाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.